तुमचा आवाज दिला नाही डेकोरेशन झालं तर मैत्रिणींना लवकर जायला पाहिजे होतं पण मग आमच्या मागा सकाळपासून वेळ कसं झालं 50 ते 50 द्या ना द्यायचं एवढे जण राम राम शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. चला ठीक आहे. आता ना 11:15 वाजून गेले. स्वयंपाक करायचा होता पण मग आता 1-2 कामं आहे तर ते करायचे. मग नंतर यायचं मग नंतर स्वयंपाक करायचा. आधी दुकानावर जाऊ. दुकानात थोडीशी मालाची लिस्ट करून पाठवायची आहे. मग माल येऊन जातो ट्रान्सफर. आणि फर्निचर काही अजून झालेलं नाही घरायचं तर फर्निचरवाल्याकडे जायचे. तो म्हणे कोणतं फर्निचर करायचं चॉईस करायला या. तर चला ठीक आहे आपण आता तिकडं जाऊ. पटकन लिंबू पाणी करून ठेवलेलं होतं. काल बाजारातून लिंबू आणले होते मैत्रिणींना. खूप लिंबू महाग आहे. 10 रुपयाचे 3. मग ना 10 रुपयाचे 5 दिले. छोटे छोटे होते मग ते घेतले. तर लिंबू पाणी पित राहते. आता बाहेर गावात जायचे उन्हाचं तर लिंबू पाणी पिलं पाहिजे. चांगलं राहतं. आणि असं लिंबू पाणी चांगलं राहतं. चरबी जड चला मैत्रिणींना आलो इथं आपण. आता ना काय केलं सगळी लिस्ट करून पाठवली. आणि आता जाऊ आपण फर्निचरवाल्याकडं. स्वयंपाक कधी होतं काय माहित नाही. म्हणलं होतं तांदूळ कुंजऱ्याची छान भाजी आणली आहे ती करीन तर काय होते तांदूळ खिचडी नाही का तुला आवडते कधी बनवायची अरे निवडायची कधी काय त्याला 12 इथंच वाजून गेले. त्याला किती वेळ लागत आहे? आता हा चाललाय 4 दिवस. याला म्हटलं नको जाऊ तर हा 4 दिवस चाललाय. किती दिवस चाललाय? 4-5 दिवस 4-5 दिवस चाललाय कशाला घर बांधायला तिकडं. पत्र उडून गेले गावाकडं. आपले पत्रे उडाले त्याचं काय माकडं उड्या मारा तिकडे पत्र चला आता फर्निचरवाल्याकडे आज मसाले भातच आहे खायचं काही करणार. बघा असं आमच्याकडं काम आहे. तांदूळ कुंदरा भाज्या पडल्या काल एवढं मोठं भाजीपाला आणला पण स्वयंपाकाला बाई लावा लागणार. विकत बायको भेटते विकत बायको आणून ती पळून जायचं. हा म्हणजे स्वयंपाक करायचा. विकत बायको आणलीच ना हे लुटून लाटून सगळं घेऊन पळून जाणार आहे. मैत्रीण खरंच मला स्वयंपाकाची एका बाईची गरज आहे स्वयंपाकाला. पण हा पोरगा म्हणतो स्वयंपाक तुझ्या हातचा आवडतो कसा करेल काय करेल. तर चला ठीक आहे चल पट. तर चला मैत्रिणींनो बघा मी इथं आले फर्निचर बघायला. हा तुम्हाला रुमाल ना भरपूर दिवसापासून माझ्या गळ्यात दिसत असेल. हा स्टोल ना 2 वर्षापासून घेतलेला आहे. तुळजापूरला गेले होते तर तुळजापूरहून आणला होता वैशूला आणि मला. तर किती दिवसापासून ते येते. चला ठीक आहे नवीन घेऊ टाईम भेटल्यावर. तर बघा आता इथं फर्निचर आम्ही 4-5 ठिकाणी पाहिलं. मागे ते दिवशी नाही का मी एक व्हिडिओ टाकला होता इल्लूला गेले होते तर त्या लोकांना जास्त झालेलं ते काय बघायला यायचं ना. त्यांना त्यांची वाट बघितली नुसतं म्हणायला ते येतो मग त्यांचं कॉन्टॅक्ट बंद करून टाकला आम्ही. मग मला एका बाईनं आपल्या दुकानाचंच गिऱ्हाईक आहे ते आता नाशिकला राहायला गेलेलं आहे. मग त्यांनी मला नंबर दिला म्हणे येतील का असं ठिकाणी फर्निचर आहे. तर बघू आता आपण तुम्हाला ते दाखवते. तर मैत्रीण बघायचे टिपॉय वगैरे आता हे रेडीमेड आहे सगळं. आणि मी 2-4 ठिकाणी हिंडले भरपूर ठिकाणी बघितलं फर्निचर. पण मग कसं तिकडं नाशिकच्या पुढं गेले होते एकदा बघायला. आता तिथलं आवडलं होतं मला. ते लोक म्हणले होते येऊ आम्ही तर फोन करतोय आम्ही 8-10 दिवस गेले आमची त्यांची वाट बघता बघता. येतो काय आले नाही. मग इथं आले बघा. आता इथं ना चॉईस करू आणि आपण आता बनवून घेऊ. आम्हाला रेडीमेड नाही घ्यायचं बनवून घ्यायचं आहे. ह्या भाऊसंग बोलू आता कसं बनवणार काय बनवणार मग त्याच्या हिशोबाने आपण बनवून घेऊ. मैत्रिणींनो काय म्हणते तसं खूप टाईम लागतो कुठल्याही गोष्टीला. घाईमध्ये केल्या का मग काही गोष्टी चांगल्या होत नाहीत. तसं मी पूर्ण घराचं काम इतकं छान करून घेतलं घाईमध्ये अजिबात नाही. मग म्हणलं फर्निचर पण घाईमध्ये करायचं नाही. तर चला बघू आता ते भाऊ आल्यावर काय म्हणते. चला मैत्रिणींनो आले मी घरी. आता करणार आहे मी पटापटा मसाले भात करणार आहे. रात्रीचे 1-2 पोळ्या आहे त्याच्यानं बुगा करणार आहे मस्त चुरमा छान. कारण आता कधी स्वयंपाक करू कधी भाजी पोळी करू. आणि तुम्हाला मी सांगते गेलो होतं फर्निचरवाल्याकडं पण तो नव्हता तिथं. मग आता त्याला बोलवून घेऊ. लय डोक्याला ताण राहतं मैत्रिणीनं. घर म्हणतं बांधून बघ लग्न म्हणतं करून बघ
4 महिने झालं ह्याच्यातच चाललं आहे आमचं नुसतं. आणि आम्हाला कसं दुकान सांभाळून घराचं बघावं लागतं. थोडं आता फक्त फर्निचर राहिलं आहे. आपलं फर्निचरमुळं आटकलं आहे. सगळं काम झालेलं आहे क्लिअर. ह्या महिन्यात मी तर म्हणते या महिन्यात पूर्ण झालं तर बरंच आहे. या महिन्यात मी शेवटपर्यंत तरी घरभरणी करून राहायला जाईन घरामध्ये. अजून धोंडा करायचा आता 2-3 दिवसांनी धोंडा पण करायचा आहे. वैशूला त्यांना बोलवायचे. वैशूचा पहिला धोंडा आहे ना. तर चला ठीक आहे. आता आज त्यांच्या घरी धोंडा आहे. वैशूच्या नंदाचा धोंडा आहे ना. तिच्या नंदाचं पण लग्न झालेलं आता 2-3 महिन्यापूर्वी. तर मग आम्हाला पण संध्याकाळी जायचे तिकडं धोंड्याला. तर चला मी पटकन स्वयंपाक करते. चला मैत्रिणींनो मी निघाले आता वैशूच्या घरी आज ना धोंडा आहे. आता सगळीकडे धोंडे चालू आहे. कोणी अधिक महिना म्हणतो, कोणी पुरुषोत्तम महिना म्हणतो, कोणी धोंड्याचा महिना म्हणतो. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी. तर चला आपणही जाऊ त्यांच्या घरी. धोंडा आहे आज माझा राहिलेला आहे. तर चला दीपकने गाडी काढली आता. आणि वातावरण बघा कसं झालं. खूप पावसाचं वारं इतकं सुटले. तर मैत्रिणी लवकर जायला पाहिजे होतं. जेव्हा बघितले दिवसाकडे काम आहे. ठीक आहे. कुत्र बापरे मला वाटलं ते काही गाडीच्या खाली कुत्रं. तर चला ठीक आहे. इथून जराची काही खारी वगैरे घेऊ. ताट आहे 50 आहे. ते 50 द्या ना. किती घ्यायचे? एवढं झेंडा दीड करू नाही देईन ना का. एकच द्या. ते लय बिल होती. एकच द्या. रुपयाला एवढे नाही त्याचा नाही विषय काही पण मग एकच द्या. वैशूला ना केळं घेतले. तिला खूप केळं आवडत येतं. तर चला सफरचंद पण घेऊ आता पुढे. झालं का अर्धा? आले बघा मैत्रिणींनो आता मी वैशूच्या मळ्यामध्ये. बघा मळ्यात किती छान मस्त वाटतं. हिरवं गार. तर चला मैत्रीण मग मी आले. तर त्यांचं बऱ्यापैकी काम आवरलेलं होतं. स्वयंपाक वगैरे झालेला होता. फक्त धोंडे राहिले होते करायचे. मग धोंड्याला कसं खूप वेळ लागतो. गायचे कसे आपण 11 करा 21 करा किती पण करा आपल्या मनाने. मग वेळ लागतो धोंडे करायला. प्रत्येक माणसाला एक धोंडा द्यावा लागतं. मग त्याच्यात मीठ घालून धने घालून दगडं घालून पैसे घालून तर असे धोंडे केले मी. तर चला आमच्या तिकडच्या आवरूस तर तिच्या नंदानी वैशूच्या बघा इकडं रांगोळी पण काढली. छान मस्त सजवलं. तर चला आता पाहुणे पण येणार. पाय पडले का? दूध घ्यायला गेले. दूध घ्यायला गेले. दे ना. मी ठेव त्याच्यावर सगळं. अगं ताती कशी ठेवली? थोडंसं काढून खाऊ घाल. मग ते तुझं काम आहे पटकन. जास्त असं तर काही नाही. कोणाला दिले पैसे आता? चला मैत्रिणी जेवण झाले आमचे मस्त छान. पूर्णचा स्वयंपाक म्हणलं का खूप पसारा खूप भांडे. आता इथं ना वैशूच्या सासूबाईने साड्या आणल्या. मी मागच साडी नेसून आलेली. परत मला साडी घेतलेली. तर त्यांच्या जाऊबाईला बोलवत्या मानपान द्यावं लागतं म्हणे ह्यांना साड्या नेसून दे. चला मैत्रिणी आता निघायचे. साड्या नेसून झाल्या. मी आता वरून शोटर घातले कारण इकडे थंडी वाजायली आणि रस्त्यानं पण थंडी वाजेल. मग वैशूच्या सासूबाई म्हणे शोटर घालून जा. या वैशूच्या नंदा बघा कशा राहतात. एकदम फ्रँकली राहतात. एकदम मस्त हसून खेळून. कधीच त्यांचे भांडणं तणणं असं कधीच काही होत नाही. ती छोटी ननंद ती इकडं साईडला गेलेली ती मोठी ननंद आहे. तर बघा चला ठीक आहे आता आपण निघू. 10 वाजून गेले. छान दिसते. चला मित्रांनो आलो आम्ही घरी. हे स्वेटर घातलं कारण तिकडून इतकी थंडी वाजू लागली.
थोडा पाऊस पडला तिकडं तो खूप मळ्याचं गाव आणि इतकं हवा अशी गार्डन. मग वैशूच्या सासूबाईने वैशून शूटर दिलं मला घालायला. आणि तेव्हा मी सांगते वैशूच्या घरी गेलं का मला ना 11च वाजले तर मैत्रिणी यायला तिकडून येता येता. तेव्हा काही मला साडी नेसवली वैशूच्या सासूबाईने. वैशूच्या नंदाला बी वैशूच्या नंदाच्या सासूला मला दोघीला सारख्या साड्या आणल्या बघू शकता. कारण वैशूच्या नंदाचा पहिला धोंडा होता ना, मग त्या आलेल्या होत्या वैशूचे नंद वगैरे सासू सासरे. तर ह्या बघा या साड्या दोघीला दोन नेसवल्या. अशाच सारख्याच नेसवल्या दोघीला मला पण, आणि फक्त कलर वेगळा आहे. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, 11 वाजले आणि तिच्या घरी गेलो का 11च वाजते. तर संध्याकाळचा कार्यक्रम असला का तर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री. तिकडे कपड्याचा ढीग पडलेला एवढा मोठा. आज कपडे धुवायला जमलं नाही मला, खूप कपडे पडलेले आहे. आता उद्याच्याला कपडे धुवावं लागतील कारण आज व्हिडिओ एडिट करायचा होता, व्हिडिओ टाकायचा होता. मग त्याच्यामुळं जमलं नाही. खूप कामं सकाळपासून